वाहनासाठी देखील बैठक व्यवस्था आहे. उभं कोणीही राहू नका, सर्वांनी खाली बसून घ्या. तुमच्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसा. महिलांना देखील विनंती आहे, ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी बसून घ्या. महिलांच्या पाठीमागे पुरुष मराठा बांधव बसतील. जे वाहन या रॅलीमधून समोर येते त्या वाहनासाठी कृपया जागा करून द्या. आणि रॅलीच्या पाठीमागून आलेल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, या वाहनाच्या पाठीमागे आपण चालत न येता समोरील मैदानामध्ये ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी बसून घ्या. सातारचं हे ऐतिहासिक गांधी मैदान आता गर्दीनं फुलून गेलेलं आहे. सर्वत्र मराठा समाज, सकल मराठा समाज आणि या मराठा समाजाच्या उपस्थितीनं हे फुललेलं ऐतिहासिक गांधी मैदान आपण सर्वजण अनुभवतो. मराठा आरक्षणाच्या या जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्ताने राजधानी साताऱ्यामध्ये संपन्न होत असलेल्या या ऐतिहासिक सभेला अगदी काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होते. वाजत गाजत संघर्ष योद्धा, मराठा योद्धा या ठिकाणी सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर उपस्थित होत आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये, हलकीच्या निनादामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होती. सातारच्या या ऐतिहासिक पवित्र पावन भूमीमध्ये उपस्थित होणाऱ्या सकल मराठा समाजाचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सोबत आहे, आमच्या सोबत आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्या. सन्माननीय मनोज जरांगे पाटील स्टेजवर आल्यानंतर आपल्या सर्वांनाच व्यवस्थित पाहता येणार आहे. एवढं भव्य दिव्य स्टेज संयोजकांनी या ठिकाणी बनवलेला आहे. सर्व बांधवांनी खाली बसून घ्या. विशेषतः ज्या ठिकाणी पत्रकारांसाठी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी कृपया गर्दी करू नका. पत्रकारांना त्यांचं काम सुव्यवस्थितपणे करता यावं यासाठी कृपया आपल्या सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा आहे. गोलबागेजवळ जी मंडळी थांबलेली आहेत त्यांनी राजवाड्याच्या जवळ जी उपलब्ध जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्या. समोर या, पुढे या. गोलबागेजवळ गर्दी करू नका अशी तुमच्या सर्वांना समाज बांधवांना विनंती आहे. गांधी मैदानामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळते त्या ठिकाणी आपण बसून घ्या. बरेच उभे राहिलेली मंडळी तुम्ही सर्वांनी खाली बसून घ्या. पाठीमागच्या मंडळींना कृपया अडथळा होईल, व्यत्यय येईल असं कोणीही थांबू नका. समन्वयकांना देखील सूचना आहे
आपण सर्वांनीच स्टेजच्या एका बाजूला उपस्थित व्हा. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील ढोल ताशांच्या गजरामध्ये हलकीच्या गगनभेदी निनादामध्ये या ठिकाणी मंचाकडे प्रस्थान ठेवतात. युद्धसज्ज असलेल्या शिवतीर्थावरील शिवप्रभूंच्या प्रतिमेला अभिवादन करून सन्माननीय मनोज जरांगे पाटील रॅलीने आपल्या सर्वांच्या मध्ये अगदी काही क्षणातच उपस्थित होती. सातारच्या या ऐतिहासिक यशोभूमी, तपोभूमी आणि वीरभूमीमध्ये आजची ही आरक्षणाच्या निमित्तानं आयोजित केलेली शांतता रॅलीची सभा काही वेळातच सुरू होईल आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने या आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा, या आंदोलनाचा पुढील टप्पा याची सविस्तर माहिती सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांना जाहीररित्या या ठिकाणी सांगतील. मनोज जरांगे पाटील यांचं शुभ आगमन आपल्या सर्वांच्या मध्ये गांधी मैदानावर या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये होतं. शांततेचं सहकार्य आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षित आहे. कोणताही गोंधळ, गडबड, अनुचित प्रकार न करता आपण सर्वांनीच शांततेने या सभेमध्ये सहभागी व्हावं. समोरच्या बाजूला बैठक व्यवस्था आपल्या सर्वांसाठीच उपलब्ध आहे. त्या ठिकाणी बसून घ्या. बसलेल्या मंडळीमध्ये आपण मध्येच उभे राहू नका अशी देखील सूचना आहे. स्टेजवरील जो समोरचा जिना आहे त्यापासून थांबावाची नम्र विनंती आहे. तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी मराठा योद्धा, संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी रॅलीने आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहे. ऐतिहासिक शहानगरीमध्ये मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या राजधानी साताऱ्यामध्ये या संघर्ष योद्ध्याचं शुभागमन आपल्या सर्वांच्या साक्षीने होतंय. ऐतिहासिक गांधी मैदानावर उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य अशा मंचावर सन्माननीय मनोज जरांगे पाटील झेंडा बाजूला संघर्ष योद्धा, मराठा योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या मध्ये या भव्य दिव्याच्या रॅलीने उपस्थित झालेला आहे. सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर मराठा समाज आणि हजारो मराठा बांधव सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे या गांधी मैदानावर उभारण्यात आलेल्या या भव्य दिव्य मंचावर आपण उपस्थित व्हावं. सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचं शुभ आगमन या मैदानावर आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी. टाळ्यांचा जोरदार गजर करूयात. सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर आपल्या सर्वांच्या मध्ये संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले. टाळ्यांचा जोरदार गजर करूयात. ऐतिहासिक राजधानी साताऱ्यामध्ये या संघर्ष योद्ध्याचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. शिवप्रभूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. जाणता राजाचे आशीर्वाद या शांतता रॅलीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेच्या दरम्यान सन्माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी घेत आहेत. इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर, बाकीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर अधिराज्य करणारा एकच राजा, राजा शिवछत्रपती. आणि याच शिवछत्रपतींच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं सहर्ष स्वागत केलं जातं. मंचावरील सन्माननीय राजू भैया भोसले, सन्माननीय अमोलजी मोहिते, सन्माननीय अविनाशजी कदम,
हरीशजी पाटणे, शरद काटकर अण्णा, सन्माननीय संतोष क्षीरसागर, सन्माननीय सावंत तात्या, किशोर शिंदे, शरद जाधव या सर्व मान्यवरांच्याकडून सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सहर्ष स्वागत केलं जाते. सचिन राजेश शिर्के, बंडू कदम आणि त्यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतोय. मंचावर सचिन राजेश शिर्के, बंडू कदम, पृथ्वीराज घरगे आणि वैभव शिंदे या मित्र परिवाराकडून सातारची ही प्रेमाची भेट त्यांनी केली. त्यांना या ठिकाणी फक्त मनोजाला बोलतील, फक्त मनोज जरांगे पाटील साहेब ती बातमी मी बोलणार नाही. चला चला खाली चला सगळेजण खाली चला. आपण सर्वजण ऐतिहासिक शाहूनगरमध्ये प्रत्येक सहर्ष स्वागत करतो. कृपया सर्वांनी शांतता ठेवा, सहकार्य करा, कोणतीही गर्दी न करता शांततेत या संपूर्ण सभेसाठी सर्वांनी आनंद आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकावं अशी नम्र विनंती आहे. मंचावरील सर्वच समन्वय मंचाच्या खाली उपस्थित होतात आणि मंचावर फक्त संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांनाच मराठा आरक्षण, जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी संबोधित करतील. विनंती आहे संघर्ष योद्धा, मराठा योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांना या संबोधनासाठी आमंत्रित करूया. डीजे मोबाईल लाव ना. हा लावतो मोबाईल लावून काय घेऊन फिरत सकाळी उद्या पासून शिवरायांच्या पादस्पर्शाला पावित्र झालेली पावन झालेली सातारा राजधानी आणि सातारा जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. मराठ्यांची आरक्षणाची लढाई आता 11.5 महिन्यापासून सुरू आहे. सातत्यानं ही मराठा आरक्षणाची लढाई 11.5 महिने झाले मायबापावर सुरू आहे. ही गोण्या मोठ्या लोकांसाठी लढाई नाही. माझ्या मराठा समाजाला गरजवंत असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी ही लढाई उभा केलेली. हा लढा 11.5 महिन्यापासून सुरू असल्यामुळं लोकांना वाटत होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटत होतं राजकीय नेत्यांना की हा लढा बंद पडेल.
सगळ्या 11 महिने या देशात आतापर्यंत कुठलाच त्रास सातत्यानं चालला नाही आणि इतक्या लाखांनी लोक त्याच्या सहभागी थोडेही कमी होतात हा फायदा झाला आहे. सगळ्यांनी ताकद लावली. हा लढा बंद कसा पडत, कारण ही लढाई गरिबांना न्याय देणारी होती. मी थोडंच बोलणार आहे, माझा अंतर टाकतो, कारण माझ्या कमरात अंकात सगळ्यात चमका येतं. माझा या उपोषणामुळे, या शेवटच्या उपोषणामुळे नाही झालं, पण मी माझ्या मराठ्यांना उघडं पडून द्यायचं नाही म्हणून जीवाचे बाजी लावून पुन्हा मैदानात उभा राहिलो. यांना तेवढंच पाहिजे की मी कधी बाजूला हटतो याची ते वाट बघतात, कारण मी हटलो की त्यांचा साथ नाही. त्यांनी अगोदर एक काम करून बघितलंय मायबाप मराठ्यांना. त्यांनी पहिलं काम केलं, ओबीसीचे छगन भुजबळाचे नेते माझे विरोधात धावून बघितले, पण त्या छगन भुजबळचा काटाच केलाय. मग त्याला जोडीला आणखी 10-15 नेते दिले, ते पण कदारले मला. मग आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरी चाल केली. सगळे पडलेले भिडलेले सगळे गोळा केले. जेवढे पडेल माल होता राज्यातला लोकसभेला सगळा जमा केला माझ्या विरोधाला. 3 कालपासून लोक पडले. माझी फक्त मराठ्यांना या सातारा राजधानी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान, जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असला तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार. तुम्हाला जर राजकीय नेत्यांचा दबाव घ्यायचा असला, काय चाललं तुमचं दोघांचं, काय चाललं तुमचं दोघांचं काही आरक्षण वाटत होतं. जाऊया मी आहे ना, सगळ्यांना नाम घेऊन मी आरक्षण याच्यात काय काम नको, याच्यात काय नाही, याचं काय नाही. खरं सांगतो, इथं काय नाही, इथं बसून आपल्या 42 वर्ष याच्यावर बसतो. त्याच्यात जितकी मजा येत बसायची ते कशातच नाही. पण आता हे काय ऐकायला तुम्ही घेतलंय नाही, मला हलता आहे ना सोडता आहे, पण मी पाहत आहे तुमच्या रक्ताचा क्षेत्र मराठा आहे. आरक्षण घ्यायचं हटतच नाही मी. मराठ्यांना एक काम करावं लागणार आहे. त्याचं काय झालं काय बोल मग भेटो ना, पण मी मुक्काम आहे ना तुझे घर. स्पेशल भेटायला येतो मी, नोंद मी काढून देतो मी. कलाकार मुंबईचा आपण आहे का मराठा समाजाला एक गोष्ट समजून घ्या. मला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचंय आणि सातारा जिल्ह्यातल्या पण, तुमच्या पुढे संकट उभा आहे. राजकीय नेते दबावांती, तुम्ही जर दबावाला भेला तुमच्या लेकराचं आयुष्याचं तुम्ही वाटलं गेलं, तुम्ही त्याचं ऐकलं, तुमचे लेकर बर्बाद झाले म्हणून सांगा. त्याचे लेकर तुम्ही मोठे केले, त्याला काहीच फरक पडत नाही. आता तुम्ही असता माझी लढायची पद्धत अशी आहे, 10 लोक असले तरी मी लढतो आणि 10 लाख असले तरी पण लढतो. कारण लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या. मी ज्यावेळेस चलतो, ज्यावेळेस एखाद्या रस्त्यावर जातो, मी साताराकरांशी लय महत्वाचा विषय शेअर करतोय, जे मी कुठंच बोललो नसेल हे सांगायला लागलो. की रस्त्यानं चालत असताना मला लेकर सांगते, आमचं भविष्य तुमच्या हातावर आहे, तुम्ही मागं हटू नका. मला फक्त तेवढा शब्द मागं सरकू देत नाही. माता मावल्या त्यावेळेस भेटतात त्याही सांगतात, आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे. फक्त आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे साकायचा नाही. म्हणून या
राजधानी सातारा नगरीतून माझं आव्हान आहे, तुम्ही राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू नका. तुम्ही जर घरात बसले, आरक्षण केलं म्हणून समजा, पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका. कारण इतकी ताकदीची लढाई पुन्हा नाही उभावणार. तुम्ही घरी बसून टीव्हीवरती बघू नका. तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात 1 दिवसासाठी यायचे सगळ्या मराठा. तिथून आपली शक्ती नाही दिसणार. तुम्ही भिंगून डोकून बघू नका. तुम्हाला मैदानात यावं लागणार. तुम्ही फ्लॅट मधून डोकून बघू नका. आता तुमचे लेकर मोठे करायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार. जर तुम्ही एखाद्याच्या दुकानात, कापडाच्या दुकानात किंवा किराणा दुकानात कामाला असेल, त्याला त्याचे लेकर मोठे करायचं, त्याला 1 दिवस कामाला जाऊन नाही चालणार. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला तरी सांगतोय, त्या दुकानातून डुकून टाकल्यापेक्षा 1 दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या, पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा. एखाद्या शिक्षकाला येत नसेल तरी 1 दिवसाची रजा द्या. त्याला आधी काम असेल, त्याच्या कुटुंबाने घराच्या बाहेर काढून आंदोलनात सहभागी करा. कारण ही भूमी शूरवीरांची सातारा राजधानी, म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना इथून सांगतोय मी, तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार. एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला काम सोडावं लागणार आहे. कारण त्याचा मुलगा डॉक्टर पुन्हा होणार नाही. कारण आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षकाचा मुलगा पुन्हा शिक्षक नाही होणार, त्यासाठी त्याला आरक्षण आवश्यक. घरातल्या लोकांना बाहेर पडावं लागणार. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना 1 दिवस व्यवसाय बंद करून बाहेर यावं लागणार. सरपंच बेल्ट घराच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला न्याय नाहीये. उद्योग करणारा मराठा असू द्या किंवा शेती कसणारा मराठा असू द्या, तुम्हाला शेतीचे काम 1 दिवस सोडावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीने लढायला लागले तर तुमच्या लेकराचं काय? सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आहे. संकटाला मराठ्याला घेतला विसरू नका. काय करायला तसं होती तुम्ही त्यामुळे होती. पोलीस भरतीचा आपल्या पुढं संकट उभा केले. एक 15 मिनिटासाठी फक्त शांतता नाही का? सरकारनं संकट उभा केले, मराठ्यांच्या काही नेत्याने सुद्धा संकट उभा केले, सत्ताधाऱ्यांनी पण केले. संकट टोळायची जबाबदारी सगळ्यांची. तुम्हाला घर सोडावं लागणार आहे. ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांच्या जीवावरती आंदोलन उभा आहे. तुम्ही जर 1 दिवस कामं सोडले तर सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे. त्यातून मराठ्यांना बघायचं असलं, आपण आपल्या लेकराला फक्त 1 घंटा जवळ घेऊन बसा, त्याला आरक्षणाची किंमत विचारा. ती मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगत काय? कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाहीये. आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलं की ही संधी मराठ्यांना आली. मराठ्यांनी ही ओबीसीतून आरक्षणाची लढाई जिंकायची. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं ना. आरक्षणामुळं
आपण श्रीमंत झाले, आपल्या पोरांना नोकऱ्या लागल्या, मराठ्यांच्या पोरात जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांच्या नेत्याचे पॉम्पलेट चिटकायला राहील कोण? गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोण? कारण त्यांनी आपल्या लोकसभेला बघितले त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्हतं, त्यांचे तेच होते. यावेळेस त्यांचे एवढे हाल झाले प्रचाराला आणि पॉम्पलेट चिटकायला, ते आताचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आले. मेवना आता मेवना एकच आहे, 2-2, 4-4 बी नाही का. त्यांची एवढी फजिती झाली तर मला वाटल्यास एवढं की कमी एक दिवशी भूमिकालाच पॉम्पलेट चिटकत होता स्वतःच. एवढी हाल त्यांचे मराठ्यांच्या पोरांनी केले. समजून घ्या, आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय ते द्यायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार. कारण मराठ्यांना त्रास आहे, मराठ्यांच्या लेकरांना त्रास आहे. सरकारनं न मागितलेलं 10% आरक्षण आपल्याला दिले आणि मराठ्यांचे ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द केले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले, त्याचीही व्हॅलिडिटी होत नाही. जाणून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाही. तुमच्या साताऱ्यात जसं तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे. पण आम्ही 16 तांडे प्रश्न राज्य जिल्ह्याचे साताऱ्याचा आज कळाला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही. त्यांनी जर 8 दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या, मग त्याच्यावर काच कमिटी झाली. तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायचं शिका. त्याचं कारण सांगतो. संकट खूप आहे हे साखळी ते सांग. आणि आम्हाला असे लागले ती सत्ताधारी विरोधक दोघं. परत काही संघटनेचे मराठीचे लोक बोलले, त्याला पत्रकार परिषद घ्यायला लावले माझे विरोधक. काही समन्वयक बोलले, समन्वयक पदच करून आणलंय, कुणी आणलंय काय नाही. यांच्या दुकानावर पाहिल्यामुळे हे काय मला नीट ठेवून द्यायला आणि मला काही खायला लागत नाही. मला पैसे लागत नाही तर सरकारचं पद बी लागत. मग यांचं दुकान 1 वर्ष झालं पुऱ्या बंद. मग हे आता एक फुटायला लागलं, फोडायचं काम दरेकर करायला लागलाय. मावशी फोडायचं काम करतो. त्याला आपण कशा नाही का बाबा, गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे, आपलं राजकारण दुसऱ्याच्यात करू. खूप काम आहेत ना राजकारण करायला. गोरगरिबाच्या लेकराच्या कशाला हे फक्त सांग सांगते, फक्त सांग. मी करतो, मी खाली म्हणूनच करणार, तुम्ही नका टेन्शन. मी जर एखाद्याचा मागा लागलो ना, पाणी म्हणलं ना, मग पाणी तो मी इतका विचित आहे. कारण मलाही म्हणणारा की वर भेटून रॅलीत नका दिसून देऊ, एखाद्या सभेत नका दिसून देऊ. या गोरगरीब माझ्या मराठ्यावर जर दबाव आणला, येऊ नका जाऊ नका म्हणते, येत नाहीत बिचारी, गरीब आहे, जात नाहीत. कारण याची चलती आहे. त्याच्यामुळे मराठी एखादी गोरगरीब करत हे मला गरिबांपासून किंवा गरिबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखते. पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय, ते कसं काढणार? मी त्यांना पाला म्हणून मराठे घरीच बसणार, पण मतदानाच्या दिवशी पाळणार म्हणजे पाळणार. या स्वतःला नगरीतून जाहीर सांगतो मी, तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला, गोरगरिबाला रॅली देण्यासाठी आणला आणि नगर याचं नाव घेऊन सांगितलं याला पाडा, तो पडला म्हणून समजा, नाही पडला तर नाव बदलून ठेवली. कारण गोरगरीब मराठ्याला त्याचं लेकरू डोळ्यासमोर दिसतंय. कोणाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं व्हावं, कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये.
तुम्हाला याच्याबरोबर आणखी एक त्रास सांगतो. आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या, जाणून बुजून त्यांना त्रास देणार, जाणून बुजून त्रास देणार. मग क्षेत्र कोणतरी असू द्या, तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या, महसूल क्षेत्र असू द्या, पोलिसात असू द्या, आणि नोकऱ्या कशा रेल्वेत असू द्या, डॉक्टर सरकारी दवाखान्यात असू द्या, वकील असू द्या, याला काम देतं माहिती का? जर काम नाही केलं का, काम कर नाही ते जर बसतच नाही, ते जर मला नाही तू मराठ्याचा नोकरी नाही आमचं बघा, त्याच्यात मराठ्याचं काय संबंध? डायरेक्ट जागेवर येणार. तुम्हाला एक काम सांगतो, मी बी तेच करतो, तुम्ही पण तेच करायचं. मी दोन पुढं मराठ्याच्या अधिकाऱ्याला त्रास दिला की त्या अधिकाऱ्याच्या बाजूला मराठ्याला उभारायचे होते. त्यांच्या काय बापाने दिले का? कोणी येतं कसलं येतं दहशत आहे. आपल्या अधिकारी आपले चांगले घराने जर संपले, आपल्याला कोणीच विचारणार नाही. त्यांच्या पाठीशी उभा राहा, कारण ते त्यांच्या पाठीशी उभा राहते, म्हणून त्यांचं काय होत नाही. आपण नुसते बघायचे भूमिका घेतो, माझ्या नुसती माझ्या बरोबर होती का भरती आपली? आपल्या अधिकाऱ्यांचा बंद झालेला का बघितला का? कवाच्याच पुढच्या बाजूला अधिकारी, त्याच्या मागून दुसरे पुढून तिरची आरक्षणच नाही ना. तुम्हाला कळत का मी काय म्हणतो? आपले अधिकारी बसले त्या जागेवर, आपले शिक्षण सुद्धा काही बघा त्या मागे पगारच नाही. कारखान्यात त्यांनी आपल्या मराठ्याच्या लोकांना लावले, त्याला आणखी पगार नाही, ते परवडलं झालं नाही. हे मधुर झालं, त्याचा पोरग सुद्धा मधुर झालं, बिघार लागलाच, तरी पगार नाही. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठ्यांची गळचेपी केली जाते, त्याला त्रास दिला जातो. हीच परिस्थिती आता आहे. आता आरक्षण आपण टप्प्यात आणले. तुमच्याकडे न निघणारा सातारा जिल्ह्यात सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या. हे मराठ्यांचं एकजुटीचं यश आहे. तुम्ही जर एकत्र तरी यांना सापडती सांग, थोडे जरी कमी आले हे काय सुरू करते. एक अर्ध जरी नाही तर जातीवादी असणारे, अत्यंत मराठ्यांचा द्वेष असणारे लगेच लिहायला चालू करते, नाही तर मग बोलायला चालू करते. त्याच्याकडे दोन काम आहेत, एक दोघ जणच होते. आमच्याकडून एखादा फुटला की त्यांनी येऊन बसला, लगेच बाईट सुरू द्यायची. त्याचं घेणंच तेवढं 11 महिन्याला स्वतःच काम करीत नाही. नाही दुसरंच नाव आहे काय त्याचं, कोणाचं नाव नका त्याचं घ्यायचं तेव्हा घेईन. त्याला मला दिवस बदलत असते, त्या टायमात दिवस बदलत त्यांना, त्या टायमाला मराठी हा देवेंद्र फडणवीस सांगितलं असं तुला असं म्हणून. पण देवेंद्र फडणवीस मी त्याच्यासाठी आता एक दस्ती नाही, 2-2, 3-3 दस्त्या रूम आहेत तिच्यात घाम बसाय. कारण मना जरा या खेळायचा ही लढाई गोरगरिबाची, पाणीच पाहिजे तेव्हाच गप्प बसत, त्याशिवाय नाही. त्यांनी काय केलं, उंची काय झालं लगेच हिमायचं मराठी येत नाही. आता आंदोलन घोटाळ्याच्या मागे दिसतोय, आंदोलन संपलं. अरे मी शेतकऱ्याचं बोलतोय, मी आत्ता पण बांधावर बसून वापरतो. आत्ता पण मला लोक असले काय नसले काय, वेगवेगळ्या काळ चाललाय मराठ्यांना आरक्षण करून द्यायचं. 100 लोक असले तरी मी सभा घेणार, रॅली घेणार, आणि त्याला लाख असले तरी घेणार. आणि कोणीच नसलं तरी मी एकटा लढणार, कारण माझ्याजवळ शक्ती आहे. एक माझ्याजवळ हत्यार आहे, आमरण भूषण, याच्यावर सगळ्या वाहन उभं पाठवून मी लढणारच आहे. तरी पण तो करू शकतो, दोघं चुकं बंद झालं, चालू झालं, आता काही खरंच नाही राहिलं. तुला कोणी सांगितलं घर राहिलं नाही आमचं? काही कामात असते मराठी असं जोडायला नाही जमत का? काही पूर आलं, संकट आलं म्हणून नसतं आले असं जमत नाही का? सांगायला वेगळंच सांगशील. किती खाणार सरकारचं, किती बोलणार, त्यांनी मराठी हटणार नाही. मी तर कवा असणार. आता मला सांगा, मी सलाईन काढली परवा, आता मला कमरला बेल्ट लावून मला मी हटन घातला, एवढी दाखवलं पाहिजे.
काय लिहिल काय बोलल त्याचा नियमच नाही. मला तुम्हाला फक्त या साताऱ्याच्या राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचंय, तुम्ही नाही आले याला सांग सापड. हे मराठ्यांना हिरवायला आपण बोलायला चालू करते. तुमचं एक दिवस काम बंद झालं ना काही वाटलं नाही होणार. शेतकरी मराठ्यांपासून लवकर मराठा व्यवसाय मराठी सगळे बाहेर पडायचा आणि रोज बिल्डिंग उठून बघू नका. त्या शायनिंग मध्ये जगायचे दिवस नाहीत आता. लेकरं मोठे करायला लागणार का वरच्या तळावर बसला का लेकरं सगळं टाइम वरच्या तळावरच राहते सुशिक्षित बेकार म्हणून. खालच्या तळावर यायचं शिका आणि खालच्या तळावर रस्त्यावर यायचं शिका. तेव्हा आपल्या लेकरांच्या अंगावरती आई तर त्याची वर्दी दिसणार आहे तर तुमची शाळा वाढणार. घरात बसून नाही होणार. सगळे मराठी घराच्या बाहेर पडायचा. एक दिवस तुमचा रिक्षा बंद करा, तुमचा ट्रॅक्टर बंद करा, टेम्पो बंद करा, ट्रक बंद करा. नोकरीला जाणारा एक दिवस नोकरीला जाणारा एक दिवसाची रजा द्या. कंपनीत कामाला जाणाऱ्या पोरांनी एक दिवस कंपनी चालू नका. कंपनीच्या मालकाला सुद्धा एक दिवस बाहेर पडावं. त्याला लागत नसेल पण खेड्या पाड्यात त्याचा कोणीतरी पाहुणा नाटक असणारे त्याच्या कामाला येईल. कोणाचं तरी कुंके कोणाचं तरी टाके त्यांच्या कामाला येईल. काही आजोबा आजी बोलतात की माझ्या कामाला आता माझ्या नफाच्या कामाला येईल. हे आरक्षण कोणाचं तरी भविष्य घडवणार. कोणाचं तरी पिढीचं कल्याण होणार. कोणाचं तरी मुलगी डॉक्टर इंजिनियर होणार. कोणाचा तरी मुलगा IAS IPS अधिकारी बनणार. या कामासाठी आरक्षण लागतं. तुम्ही जर शेतात बसून मोबाईलवर काय सभा चालली बघितली तर त्याची फरक सरकारला कळणार नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या फ्लॅटवर बसून तुमच्या बंगल्यात मुंबई बसून तुम्ही जर आंदोलनात टीव्हीवर बघितले तर सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची धग कळणार नाही. मराठ्यांचा आक्रोश लक्षात येणार नाही. मराठ्यांनी चुकीचं पाऊल पडू देऊ नका. याला बोलायला संधी देऊ नका. मी कल्पनेला साताऱ्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पायावर हात घालून सांगतो, सगळ्यांनी घराच्या बाहेर पहा. घर सोडल्याशिवाय आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा हे मिळू देणार नाही. याला मी जिरी सांगले. यांनी मला उघड पाडायचं ठरवलं. सगळ्या टोळ्या यांनी माझ्या विरोधात उभा केला. या टोळ्या जर आपल्याला बोलायच्या असल्या तर तुम्हाला आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागणार. कारण हे काय धुंद मी सगळ्या महिन्यापासून देतो. आता या लढ्याला 1 वर्ष 29 ऑगस्टला पूर्ण होईल. हा देशातला सगळ्यात मोठा लढा असणार आहे. 1 वर्ष मराठ्यांचा सातत्याने लढा चालला आणि तितकेच लाखांनी लोक त्याच्यात सहभागी आहेत. ही देशातला सगळ्यात मोठा लढा आहे आणि या लढ्याला यश सुद्धा मिळालं. फक्त सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी आहे. ही अंमलबजावणी घटल्याशिवाय मराठ्यांनी मागे हटायचा नाही. यांच्या टोळ्याला मी घेत नाही, तुम्ही काळजी करू नका. सगळं भुजबळच्या माध्यमातून एक टोळी ते 15 दिवस झाला कुंकड गेला आणि कुंकड नाही काय करते काय नाही. त्यांनी 10-15 तयार केले टोळी मुकादम. ते बिगत पडला. त्याला सोलापूरचा मत याच्यात आणलं होतं बघा कोणीतरी देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघ. त्याला ज्या मतदारसंघात नेते ना त्या मतदारसंघातल्या आमदाराला मराठ्यांनी पाडायचं म्हणजे पाडायचं. सगळ्यात जास्त वाटवं त्यांनी मराठीचं केलं. अशा 7-8 टोळ्या उभा केल्या आणि सगळ्यांनी मला घेरले. आमच्या तिकडे एवढी नेणार आहे. तुमच्यात काय करावं
ते एका एकच बोलत येतात मी कसा बोलायला लागलं दोन मिनिट आपलं बोलणं कसं असतं माहिती आहे ना झटक्यात आला ते कुणी दुसऱ्या बोलतच नाही त्यावर काही राहत नाही पाहिजे ना त्याला वाटतंय लोक रॅलीत नाही किंवा सभेत नाही काही वर दबाव येतो गरीब माणसं असतात आपली काही गरीब असले तरी कोणालाच मोजित नाही ते पोटालाच काढतंय पायाने पण त्यांच्या मनामनात आरक्षण असतं हृदयातला माझा विचार त्यांच्या कोणीच काढू शकत नाही देशातला कोणीच मी अनुसार कोणी सांगितलं नाव घेऊन याला पाळा घे पाळाच कारण तिला काय भीती आहे का तिला आपल्याकडे बोलायला लावलेला असतं त्याचं सगळं घेणार दिवस त्याच खा काय करणार मग लय घेऊ वाटत त्याच खायचं आणि तिला गेलं त्या दिवसात पडलं हातात काय नाही राहिलं काय करेल ती तशी सत्ता वाटू पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांची छावशाळा आपण तशी सत्ता लय काय गेला ना आपल्या नोकरदाराला त्रास दिले त्यांच्या लेकराला आरक्षण लागते नोकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आहे त्यांना केंद्रीय वाढीतून मिळत नाही बढत्या होत नाही आरक्षण पाहिजे आपलं त्याला जर बेवाट लागलं तर त्याने घटकात सांगायचं आमकाची नाही हो तिथे गेलं पुन्हा कधीच नाही गप दारू आपण म्हणून दुसऱ्याने मतदान टाकलं असं मी टाकलं आणि सगळ्यांनी कसं ढकलायचं एकामेका त्याला म्हणायचं नाही तुम्हाला केलं पण ते नसेल केलं मी रोज तुमचं सगळे म्हणायचं आमच्या बीडकडे तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडे तेच मोजा मोदी चालू साठी ते नुसते म्हणतात मला तुम्ही इतके जण व्यस्त होतात कसा पोळवली तुम्हाला मी केलं आपण ते का केलं नव्हतं नुसते एकावर ढकल देत ते म्हणजे चौदा आता गेले जाऊन पोळलं व्हायच नाही आता पोचायला गेला हीच भूमिका महाराष्ट्रात 288 होणार पाडायचं म्हणजे पाडायचं सोडायचं नाही किती त्रास दिला बघू आणि एकदा त्याच्या सगळ्या पाहुण्यांना आपण पूर्ण करून सांगा सगळ्या मित्राला पूर्ण करून सांगा आतापासून तयारी सुरू ठेवा जर आपले उभा करायचे ठरले तर 100% मराठ्याने मतदान करायचं 100% त्याला जर भेटवतं नेत्याचं त्यांनी त्याच्याच करा पण मतदान करायच्या दिवशी जो आपला उमेदवार आहे मराठ्यांची शान व्हायला जाऊ द्या नका मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे इतकं ताकदीनं मतदान करा ना पुढचा मला पाहिजे इतकी माझ्या गर्दी होती मी बोलच असं बाकीचे आमच्या ठिकाणी 25-25 वर्ष पडलेले पडले बरं का पडले का नाही आणि तुमच्या आपणच्या महाराष्ट्राने बऱ्याच जणांनी मदत घेतली पण ते आता बदलले ते आता बदलले नाही तर त्यांनी सुद्धा मदत घेतलेली आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना त्यांना गरीब मराठी मोठ्याने वाटायला लागला त्यांनी उभा केलेले पडलो आता विधानसभेला काय करता मग आता पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सुद्धा पडलेली दिसते ना शब्द माझा सातारा राहणार मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबईसाठी नाव कसं यायचं आमचं तर असतं मुंबई मोगावला पाणी नसतो जिथं टाकायचे तिथंच बोलत कोणाला आव्हान नाही महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या मतदारसंघात किती गेले ते बघणं चालू आहे जर परत असतं तशी तो बघायचं परत नसलं तर निर्णय ठेवायचा पाळायला मोकळे आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या 20-30 हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला मी जरी कोण पाडा म्हणत ते म्हणत पाडो असं जोडदांना जेव्हा मुसलमान मला भेटत ते मध्ये पाठी जेवढी बार पाडो म्हणलं पाडो तो पाडो मग जमली काय नुसती पाडापडीच तुम्हाला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावण्याचा गेलो फक्त 1 महिना वेळ द्या मला कारण लोक आपण पेरलेले आपले हुशार इकडे कार्यक्रम लागला त्यांचा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात त्यांनी लोक घ्यायचाच नाही कुणबी मराठी सरळ सांगते आम्ही कुणबी जरी असलं तरी मराठी कुणबीमध्ये शेती असणारे प्रत्येक मराठा हा शेतकरी त्यामुळे विदर्भातले आता खवळून उठले ते काय करणे आणि
50,000 मराठ्यांचं मतदान. 50,000 निवडून सोपं आहे का? आणि मग मी काय सांगितलं आता? आणि मग काय आता पट्टा लावून दाबाव कसं आता लय घालत्या मुंबईचे कर मारून येऊ बाबा घरात एक चक्कर मारू काय करता नसलं राहिलं. मराठी सगळे एक झाले का? गिरीश महाजनाच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी. हे बरं मला कसं निवडून येईल. परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी. आता मला सांगा हे जे मतदारसंघ आहे मराठ्यांना त्रास दिले ते पाळायला पाहिजे तरी नाही त्रास देणार ठीक आहे. म्हणजे ओबीसी असा पण आपल्या विचारात असल्या घातलं तर त्याला निवडून देणार मराठ्याचा विरोध करत नाहीत. पण विरोध करणारा ठेवायचं कशा? आणि असे मतदारसंघातील 40,000-50,000 मतदान मराठ्यांचे 50,000 लीड पूर्ण सोपं आहे. अरे आमच्या तिकडे एका जिल्ह्यात 5,000 लीड तोडायला इतका पेस वाढावा सोपं नाही. एवढे सोप्या गोष्टी नाही त्या. जातीवाद इतका भोगत असतो त्यासाठी जातीवादी राहायचं नाही माणसाने. सगळं आरती मी तुम्हाला खरं सांगतो की जर मुलांना त्याला निवडून आणा तरी मराठी पाडणार. हा काय म्हणलं तुमचं? इतके बिघडले तिथे मराठी ते माझ्याकडे येते. आता काय लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं ना मी मराठ्यांच्या यांनी जरी रॅलीला लोकांना येऊ दिले सभेला नाही येऊ दिले पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांच्या हृदयात बसलेलं माझा विचार तुम्ही कधीच काढू शकत नाही. मराठी घरी राहते पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षात असू द्या पडलेला दिसत आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचा. परत आरक्षण मिळणार का? आरक्षण मिळत नाही. आपले लोक तिथे गेल्याशिवाय विचारायचे आपल्याला न्याय नाही मिळणार. सगळ्याचे फक्त नेते नाही. धनगर बांधवांचा आरक्षण इतकं लावून पुढे धरलं इतकं मिळवून धरलंय. कोणाला धनगर बांधव मराठी आहे की धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम बांधव दलित बांधव गाव खेड्याला कधीच होऊ शकत नाही. 12 बरोबरदार सुद्धा नाही. अरे बाबा आम्हाला रोज एकमेकात राहायचं. हे बघा काढला विषय म्हणून सांगतो. आताही गावखेड्यात मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धगत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धगत नाही. आताही आम्हाला दोघांना एकमेकाला गरज लागते. ही का व्हायच्या मदतीला तेरा ते सागर बांधल्या. हा मेरा गरीब अचानक गरज लागली आम्हाला 700 रुपयाची त्याला 700 रुपये मागता येत नाही. एवढा मोठा माणूस त्याच्याकडे जायचं म्हणलं 3,000 पोलीस वळण जावं लागतं. किंवा मराठ्या जर 500 रुपये लागले आम्हाला धनगराला नाही तर मुसलमान नाही तर दलिताला मागायचे. किंवा 12 बरोबरदारांना मुस्लिमांना धनगरांना पैसे लागले तर त्यांनी मराठीला मागायचे किंवा मराठीने त्यांना मागायचं. आमचं धकतच नाही. चहा प्यायला जरी बसतो तरी आमचं धकत नाही. आम्हाला रोज एकमेकाच्या तोंड बघायला लागते. आमच्या सुखादुखात आम्हाला एकमेकाच्या राहावं लागतं. तुमच्या नादी लागून आमचं भागणार नाही. आणि मराठ्याच्या लक्षात आलं ओबीसीच्या लक्षात आलं. सगळ्यांचं सध्या एकच म्हणणं माझ्याकडे लोक येते ती आणि 29 मध्ये तुम्हाला सगळे समीकरण जुळलेले दिसते. काळजी करू नका. सातारा राजधानीकडे सांगतो मी सगळ्या जातीची धर्माची समीकरण जुळलेली दिसते. सगळ्यांचं म्हणणं आहे गोरगरिबांची लाट आहे. आणि खरं सांगा 75 वर्षात असलेली लाट कधीच नाही आली गरीबाची. श्रीमंताची आली आमच्या पक्षाची आली आमच्या नेत्याची आली पण मराठ्यांची लाट गरीबाची लाट कधी झाली नाही. त्यामुळे सगळ्या जातींना वाटतंय गरीबाचं लाट आली तर आता सगळेजण एक पाव पाहू. अरे मला कोणाचा म्हणजे काय सांगा तुम्हाला कोणाचा हा 8 नाही 23 झाले. 23 मराठ्यांचे कोणत्या पक्षाचे मराठ्यांचे 23 झाले. 4 नाही
भांडणं लागत नाही तुम्ही काळजी करू नका. मी कसं काय अरे तुम्हाला उदाहरण सांगू का साधं. आता सोलापूरला आंबेडकर साहेब ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मी. मला सांगा इतके आम्ही जवळचे मित्रमंडळ जर एकामेकाच्या मुखी घेतो मला त्याशा घेऊ द्या एकामेकाला देतो का. तिथून ते नांदेडलाच गेले फक्त आंबेडकर साहेब. ते म्हणजे हे माणूस शरद पवारचा तेवढ्या खट्ट्यात काय झालं नांदेडच्या तेवढ्याच खट्ट्यात असं काय झालं की मी लगेच भुई झालो. मागता म्हणायचे एकनाथ शिंदेचाच माणूस येईल. नंतर म्हणजे राज ठाकरेचा त्याला काहीच नाही सापडला म्हणजे उद्धव ठाकरे दिसतोय. मग उद्धव ठाकरे नाही सापडला ते म्हणले बहुतेक काँग्रेस हात दिसतोय याचा माणूस. अरे यांच्या लक्षातच आहे ना मी माणूस मराठ्यांचा माझा मालक पक्का मराठा. मग मी गट्ट्यांचा असतो लोकांच्या गाडीत बसला असतो. मला बसायला लोकांचीच गाडी. तुम्हाला खरं सांगू का याला गाडी साताऱ्यात नाही मागच्या वेळेस खोटं बोललं नव्हतं आता नाही बोलू. जर मला त्या काळातल्या लोकांना ते जर मनात घेतलं याला साताऱ्याला सोडून द्यायचं तर मला सांगतो मला अंतरवालीचा 1 रुपया सुद्धा नाही बघ. तुम्ही आहेत किंवा वागणे समाजाचा वागणे सत्य परिस्थिती सांगतो. कारण मी काही कमीतच नाही माझी संपत्ती ठेव मराठा समाज आणि त्याच्यामुळे त्यांचं काही चालना माझ्यापाशी. त्यांना वाटतं फुटाला मॅनेज व्हायना ते फुटत की नाही मॅनेज घेऊन म्हणून मला मागावं माझ्या थोडं काम लावत का दिलं होत नाही यासाठी माझ्याच मागावं. इतक्या किशी केल्यात ना. काल परवा दिवशी एक फोन आला देवेंद्र फडणवीसांनी गेवराच्या PSI ला सांगितलं तेवढे जातीवादी मला वाटतं PSI असा PSI जात पाहिजे. आणि समजा आता तुझ्या काही 2 महिने कसे ना त्याच्यानंतर जर आमची सत्ता येते किती फजित होईल मग कशाला काही जाती करायची जात भिकाय नाही तर माझ्या घराला कधी नोटीसच नव्हती करायला काय याची काय माहिती. माझ्याजवळ त्याच्या नोटीस इतक्या झाल्या काय सांभाळ वाचा सुद्धा पकडायला आलो. ESTचं तिकीट काढूनच खेळ झालं. तिकीट ESTचं 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये इतक्या झाल्यात. आता मी चौच हवा इतक्या नोटीस झाल्या मी पोलीस स्टेशनला चौच हवा. मला सगळे पोलीस मिळून एकदाच होतं म्हणजे आपण तरी एका जागा इतकं कवा येऊ मी. आणि त्या टायमाला आंदोलन आता आंदोलन सुरू मग गाड्या माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आंदोलन समजा गाडी घोडी नसेल ESTला कवा येऊन गेला मी येत नसतो. त्याच्यामुळे एकदाच मला भरा आंदोलन कधी काय त्याचे सगळेकडे करून आणा एकदाच. कारण त्याच्यानंतर जर गावात लागून आंदोलन पण झालं खेकीशी सगळ्या काढू मी येत नसतो. आता काय याच्यामुळे जातो मी मला पोलिसच नाही द्यावं लागत आणि स्वतः काय पोलिसाला द्यावं लागत. कारण आपल्याला काहीच नाही पैसा नाही पाणी नाही सातबारा नाही जामीन करणारे सुद्धा कदरले साहेब मला ते म्हणजे तिथं जावं तिकीट आपल्याला पैसे लावायचे. जामीनदाराला आपणच 7-12 रुपये आपणच द्या व उद्याला की घरचीही द्या. परत वाटण्यात जेवायचं मला त्याला पुरी भाजी घेऊन घालायला लागली म्हणजे जामीनदार सुद्धा मला करायला. आणि मी इतका कट्टर निष्ठावान म्हणून सरकारने मला करा. कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर या आपला बैठकीवर बसली गेले आता 23 पाडले त्यावेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. कोणी पण एवढ्या 113चा आकडा आता झाला 29 दिवस माहित नाही. 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत. कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व मतदान असतं. तर मला काय करायचं राज्याला लोक येऊ देत नाही. तुमचे झालं आमदार बोलायला ऐकायला मिळालं मला. कुठे गाडी सांगत होतो मला काहीतरी म्हणलं म्हणजे आता काय म्हणलं पण मला उत्तर द्यायला मी ऐकलं नाही. कोण सुरू दिले आणि त्यांना सांगताना सांगितलं आणि आपली साधारण ध्यान सांग आम्हाला आमचं आरक्षण आहे आमच्या मागण्या आहे. मला किंवा माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं. पण तुम्ही जर नाही दिले तर मला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. काय पर्याय सांगा बरं. पर्यायच नाही.
वर्षापूर्वी आंदोलन असतं का? आणि इतक्या लाखाने लोक टेम्पो ठेवणं सोपं आहे. किती कसरत करावी लागते. त्यात मराठीचे पोर त्याला सांभाळून देणं सांभाळून आणणं म्हणजे वाघाच्या कुस्ती घ्यायचा खेळ हो. मी एकदाच मुंबईत नेले नाही काय भेटीसाठी नाही मला नाही. आणि आता पुन्हा कोणत्या गावात गेलं की गेलो बात मुंबईचा जायचं ठरत जायचं मनातून सांगावं सगळे मग ते मुंबईच्या बाहेर येणार नाही. मला जर येण्याचा त्रास दिला ना माझ्या मराठ्याला आरक्षण नाही दिलं आणि असा जर त्रास दिला ना सभेत जाऊ नका त्याच्या रॅलीत जाऊ नका तर मी हे लढ मुंबईला नेत असतो. कारण तिथं बरेच जणांचे प्रश्न आहेत ते सोडावं लागेल आपल्याला. तिथं बऱ्याच आमदारांचे प्रश्न आहेत ते विरोध करते त्यांचा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडावा लागला आपल्याला. कशामुळे विरोध करतो ही प्रश्न सोडावा लागला. काही एक अर्धा जातीवादातून मुलाखती घेतो त्यालाही प्रश्न खरा घ्यायचा आपल्याला. कारण आपल्याला मग नाव विराजी हे ऐकत नसते. माझी फक्त तुम्हाला आता शेवटी एक विनंती मला कमी करा जास्तच कंबर दुखाले कारण तुम्ही लयसून एक्झाम राहणार दुखणं पडून गेलं. कोणाचं तुमच्या शेजारी निश्चय भरला म्हणूनच मराठीमध्ये आंदोलन शिक्षण केले नसता इतके लाख लोक आहेत जमा असताना ती मला दान घेऊन सांगू. आता मी माझं स्वप्न आहे कारण या पवित्र नगरीतून फोटो छत्रपती शिवरायांच्या पावन वर्षाने पावन झालेली भूमी. मला इथं काही बोलून नाही चालत काही बोलून नाही चालत. मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची या राज्याची पावर माझ्या मराठीच्या हातात ठेवायची. पण कोणाचं थेंबर रक्तही न सांगणार. माझी फक्त या सातारा राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठीच्या पोरांना हात जोडून आणि तुमचा पाय पडून विनंती फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आरक्षण मी मिळवून देतो तुम्ही काळजी करू नका. फक्त आत्महत्या नको. तुम्ही आत्महत्या करू नका. काय होईल बरं तुमचा जर नंबर होता की 1 वर्ष वाया देण्यापेक्षा काय होईल. पण तुम्ही कायमच्या जीवनातून संपायला लागला ते तुमच्या लक्षात आहे. पुन्हा फाईट देऊ पुन्हा आरक्षण मिळत एक आपला त्याला संपला फुकूया पुढच्या वर्षी लोक कायम सांभाळण्यापेक्षा आई बाबा दुःखात सोडून जाण्यापेक्षा आपलं कुटुंब उघड्यावर सोडून जाण्यापेक्षा नाही आज मुलीची भरती झाली नाही मुलाचा नंबर लागला पुढच्या वर्षी लागला मी हटत नाही ना का जवळपास 70% जास्त आरक्षण मिळून दिले सगळे चांगलं बजावलं आहे. 1 वर्ष तुम्हाला 1 वर्ष लढावं लागेल तुम्हाला अभ्यास गडबड करावा लागेल का मारता कशामुळं मारता म्हणून तुम्ही दिसणार नाहीये पुन्हा आणि आम्हाला जर तुमच्या अधिकारी बघायचं होतं ती अधिकारी पदही दिसणार नाही आम्हाला. तुम्ही पुन्हा लढा पुन्हा अभ्यास करा मरता कसा. व्यवसाय मराठ्यांना सुद्धा माझं सांगणं एकमेकाला मदत करायची शिका. आपल्याला सुद्धा आपल्याला व्यवसायाकडे सुद्धा घ्यायचं. एक मराठा व्यवसाय उद्योगी झाला म्हणजे त्याने बाकीच्यांना सुद्धा लक्ष असू द्या. छोटे मोठे लोक सुद्धा उभा करायचे आपल्याला. आरक्षणातून आपल्याला ती पिढी उभा राहील. व्यवसायाच्या माध्यमातून आणखी पिढी उभा राहील. एकमेकाला मदत करायचं शिका. बाकीचे लोक एकमेकाला मदत करायला लागले म्हणून ते संपत नाहीये. आपण एकमेकाला मदत करत नाही म्हणून आपण रिवर्स यायला लागलो. आपल्या राजकारणाची जी सवय लागली ती थोडी कमी करा आणि आपली जात कशी मोठी होईल यासाठी प्रयत्न करा. मी स्वतः येऊन बाहेर पडला आता करोडो माणसांना आयुष्याचा आरक्षण द्यायचं. आता शेवटी जाता जाता माझी विनंती तुम्हाला आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं. तुम्ही
तुमच्या लेकराला आयुष्यात मिळायची वेळ आली तर ते तुमच्या लेकराला आयुष्यात मिळून द्यायला विरोध करायला लागले. तुम्हाला कायम आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. घरी बसून बघू नका. नसता तुमचे लेकर तुम्हाला माफ नाही करणार. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ नाही करणार आणि पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत तुम्ही होऊ नका. आणि दुसरं सांगतो, 29 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीला यायचं. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवालीला यायचे 29 तारखेला. आणि जो निर्णय होईल त्या निर्णयावर ताकदीला काम करायचं. समजा शेवटचं सांगतो आता, मला दररोज निघाला, जर उभा करायचं ठरलं मराठ्यांनी 100% मतदान करायचं. किती राजकीय पक्षांनी पोलिसांनी दबाव आणला तरी मतदानाला जायचं. कारण ते त्या टायमाला पोलिस गावात लावतील, गरीब माणसाला भे वाटतं पोलीस आले अजिबात घ्यायचा नाही. मतदानाला म्हाताऱ्या माणसाला उठून यायची. 100% मतदानामध्ये म्हाताऱ्या माणसं एक काम. दुसरं काम 100% मतदान करायचं. तिसरं काम, त्या टायमाला हे राजकारणी लोक एखादा बाबा नादी दे आणि त्याला म्हणते तीर्थयात्रेचा एक रूट काढ, त्याला ट्रॅव्हल देते त्या बाबाला. आणि आपल्या गरीबांना अशी बातमी पसरली देत की देवदर्शनाला तीर्थक्षेत्रात चला, आपला समाज आहे भोळा. म्हाताऱ्या माणसाला वाटतं चला देवधर्म करून येऊ. ते 50 लाखातलं मतदान भरून येते तिकडे. तर आपण ठरलेलं कोण आपल्याशी इतके 4 लोक येते. त्या टायमाला तीर्थयात्रेला एकाने सुद्धा जायचं नाही. मतदान झालं मग तीर्थयात्रेचा मला 5 वर्ष मागे येऊ नको, मला सगळे दिवस करून तवर हरायचं. बोगस मतदान यांनी 10,20,000 दुसऱ्या जिल्ह्यात केला, ते पुढे बाहेर काढायचे. आणि 5वं काम, फोनचा पूर्ण वापर 3 महिने एकमेकाला जागा करण्यासाठी करायचा. एकमेकाला जागा करायचं. एवढ्या वेळेस मुलासाठी जातीसाठी मतदान कर म्हणायचं. मुलं आणि जात मोठी झाली पाहिजे याच्यासाठी मतदान कर. आणि कोणी नाहीच ऐकलं त्याचे जावई सापडून व्हा. सगळे जावई घेऊन बसायचे त्याच्याबरोबर, सासऱ्याबरोबर जावई. कोणत्या पक्षात काम करीत असू दे, काम करणाऱ्याला सुद्धा काम नाही करून द्यायचं नाही. कारण जात मोठी करायची असली तर हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार. आणि जर पाडायचं ठरलं मग ते सोपं. ज्याला पाडलं त्याला खापाखापाच मतदान म्हणायचं. ते पहिलंच म्हणून समजायचं. जे काय ठरलं ते फक्त पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान, ज्या ज्या वेळेस समाजासाठी बाहेर पडायची वेळी एका ताकदीनं बाहेर पडा. समाज घेरला, समाजावर संकट उभं करेल. मला उघडं पडायचा प्रयत्न केला नाही. सगळ्यातून सगळे तुटून पडले. कारण मी गोरगरिबांना आरक्षण मागतोय म्हणून. मी काय चूक केली? मी माझ्या गरिबांचे पोरं मोठे होऊ नये स्वप्न बघू नये. गोरगरिबांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं ते चूक आहे का? मी स्वप्न बघायचं नाही. शेतकरी मराठ्यांनी कष्ट करून पोरग किंवा पोरगी शिकवली ते अधिकारी व्हावे, आई बापाचं स्वप्न मी पूर्ण करायला करू नये. एखादा एसटीचा ड्रायव्हर आहे, ते रात्रंदिवस कष्ट करून मुलगा मुलगी शिकवतो, त्यांनी स्वप्न बघू नये अधिकारी होण्याचं. आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन हमाला करायला लागले, त्यांनी स्वप्न बघायचं नाही अधिकारी बनण्याचं. पोरग आमच्या शिक्षकांना त्याचं पोरग अधिकारी बनण्याचं स्वप्न बघायचं नाही. आमच्या पोलिसांनी त्याचं पोरग पुन्हा अधिकारी झाल्याचं स्वप्न बघायचं नाही का? आमच्या डॉक्टरला त्याचा पोरग अधिकारी झाल्याला बघायचं नाही का? आमच्या इंजिनियरला पुन्हा त्याचा पोरग इंजिनियर होण्याचं स्वप्न बघायचं नाही का? आमच्या रिक्षा चालवणाऱ्या बापानं त्याचं पोरग किंवा पोरगी अधिकारी होण्याचं स्वप्न नाही बघायचं का? रात्रंदिवस शेतात कामात कष्ट करायचं त्या शेतकरी बापानं स्वतःचा पोरग अधिकारी बनणार आहे, त्या अधिकारी होण्याचं स्वप्न
पाऊस आला तरी पण बाहेर पडा आणि कडक ऊन असलं तरी बाहेर पडा, कारण आपण शेतकऱ्यांचं कोण आहे. एवढी संधी आहे माझा भाऊ आपल्या जातीला आणि आपल्या लेकराला मोठं करण्याची. माझा तर शब्द आहे तुम्हाला आणि तुम्हाला मागही दिला होता, मी नाही हटत. सरकारने त्याचा भाग घेऊ द्या, तरी मी गीत सुद्धा मग आठवलं तुम्ही काळजी करू नका. आपला शब्द तुम्हाला जाऊ द्या, जीव गेला तरी एक चालत. आणि मी मराठी तयारी ठेवली आता, मराठी तयारी मी ठेवली, मला भेटायची पण तयारी ठेवली. यांच्या सगळ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी. पण देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, तुम्ही किती षडयंत्र करा, म्हणून जरा हे सगळे षडयंत्र तोडल्याशिवाय तुमच्याकडे बसत नाही. आणि मराठ्यांना ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय वाटत नाही. मी मराठ्यांना शब्द देऊन थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं. सकल मराठा समाज सातारा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे. कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजकांशी संपर्क करून आपण तो पोच करायचा आहे. शांततेत शिस्तीनं आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे. तुमच्या सर्वांना विनंती राहील, सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी. शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे. आपले मोबाईल फोन, दागिने, मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे. कृपया स्टेज समोरच्या जिल्ह्यासमोरील गर्दी कमी करा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना या